यानंतर काही घडामोडी पावसासंदर्भातल्या। मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली। मुंबईत मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, घाटकोपर, पवई, चांदिवली या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसानं अंधेरी, चकाला, JVLR, हिंदमाता या भागात रस्त्यावरती पाणी साचल्याचं बघायला मिळालं। दुपारनंतर पावसानं थोडी उघडीप घेतली, तरीही काही ठिकाणी अधूनमधून एखादी सर येत असल्याचं पाहायला मिळतंय। नवी मुंबईत देखील काल रात्रभर पावसाची चांगली बॅटिंग सुरू होती। शहरातल्या ऐरोली, वाशी, पनवेल या भागामध्ये जोरात पाऊस झाला। गेले 4 ते 5 दिवस सतत पडणाऱ्या पावसानं सायन पनवेल महामार्गाची चाळण झाली असून इथं वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। तर ठाण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट पाऊस झाल्याचं दिसून येतंय। यंदा 1 जुलैपर्यंत 5425.10 मिलीमीटर इतका पाऊस नोंदवला गेलाय। आणि मुंबई, ठाण्याबरोबरच पालघर, वसईमध्ये देखील पावसाचा जोर कायम असल्याचं दिसून आलंय। पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी, विक्रमगड या भागात कालपासून जोरदार पाऊस पडतोय। सूर्या आणि वैतरणा या नद्या त्यामुळे दुथडी भरून वाहतायत। सूर्या प्रकल्पाच्या कवडास धरणातून 9000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आता सुरू झालाय। दरम्यान पालघर, तारापूर, MIDC इथं कॅमलिन नाक्यावरती झाड पडलं, त्यामुळे इथं काही काळ रस्ता ठप्प झालेला होता। तिकडे उत्तर महाराष्ट्रात नाशिकात देखील पावसानं चांगली हजेरी लावली आहे। आज सकाळपासूनच नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या। नाशिककडे जाणारा कसारा घाट धुक्याच्या चादरीनं नटलेला आहे। कसारा घाटाच्या दुतर्फा धुकं पसरलेलं पाहायला मिळालं, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी बाहेरगावी जाणाऱ्या पर्यटकांना ही पर्वणीच ठरली आहे।